साधक हो. व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविधानगम्यं वंदे विष्णु भवहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती शांती. आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण यातील जे पंचमुखी शिवलिंग आहे श्री कल्कीदत्त मंदिरात स्वयंभू, तर त्याच्याबद्दल लिंग पुराणात म्हणजे रामलिंग पुराणात जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी प्रथम स्वयंलोहित कल्पात शिवस्वरूप भगवान सद्योजात प्रादुर्भाव आणि त्यांचं महत्त्व सांगितलं आहे. ऋषिगण म्हणाले, हे सज्जे ब्रह्माने सद्योजात वामदेव तत्पुरुष आघोर तथा ईशान संज्ञक सनातन पुरुषोत्तम महेश्वर शिवा कोणत्या प्रकारे पाहिले. आपण आम्हाला यथावत रूपाने हे बद्दल कृपा कीजिए सांगा. तर सुज्जी म्हणाले, 29वा कल्प म्हणजे 29वा कल्प स्वयं लोहित नाम से जाना जातो. 29वा कल्प स्वयं लोहित नामाने प्रसिद्ध आहे. त्या कल्पात जप जेव्हा ब्रह्माजी समाधिस्थ झाले पण ध्यान करीत होते त्यावेळेस शिकाधारी श्वेत लोहित वर्णवाला एक कुमार प्रकट झाला. त्या सद्योजात कुमाराला देव पाहून सर्वोत्मुख श्रीमान ब्रह्माजीने पुणे ब्रह्मरूपी महात्मा परमेश्वर को हृदय में धारण केले. ध्यान योगात तत्पर राहिले. पुन्हा ध्यान योगाने त्याला साक्षात परमेश्वर जानकर प्रणाम केला. ब्रह्माजीने त्या सद्योजात कुमाराला परस्पर ब्रह्म कल्पित कर दिले. तत्पश्चात त्यानंतर सद्योजात ब्रह्म के समीप ही
सनंदन सुनंद सनंद सुनंद नंदन विश्वनंद तथा उपनंदन नामक स्वतवर्ण वाले 4 महायशस्वी शिष्य प्रगट झाले. ते महात्मा शिष्य त्या सद्योजात ब्रह्माची सेवात सर्वदा तत्पर होते. आता या ठिकाणी हा सद्योजात जो शंकराचा अवतार आहे भगवान, त्यांच्याजवळ 4 शिष्य होते. सुनंद, सनंदन, विश्वनंदचा उपनंद हे 4 शिष्य स्वच्छ पांढऱ्या रंगाचे श्वेत वर्णाचे होते. त्यांचे मागे श्वेत वर्णाची आभोवाले श्वेत नामक एक महातेजस्वी मुनी उत्पन्न झाले. त्या सद्योजाताचे पासून उत्पन्न होण्याचे कारण त्या मुलीचं नाव हर ही आहे. त्या मुलीला हर असं म्हटलेलं आहे. इथपर्यंत सर्व मुनी परम भक्तीचे शाश्वत ब्रह्मरूप त्या सद्योजात महेश्वरची स्तुती करू लागले. उनके शरणागत झाले, त्यांना शरण गेले. अतिव हे द्विजो, जो प्राणी प्राणापरायण होऊन ब्रह्मतत्पर चित्ताने त्या विश्वदेवला शरणागत होतो आहे, ते वे सभी पापों से मुक्त विमल पात्मा तथा ब्रह्मज्ञानी हो जाते हैं. अंत में श्लोक को भी पार करके रुद्र लोक में जाते हैं. विष्णू लोकाला पार करून पुढे जाते. हे पंचमुखीचं आपलं शिवलिंग आहे. त्याची एका बाजूच्या शिवलिंगाची माहिती या ठिकाणी आली. आता पुढचं बघू. 12वा अध्याय. रक्तकल्पात शिवस्वरूप भगवान वामदेवाचा प्रादुर्भाव तथा त्याचा महिमा. सुजी म्हणाले 30वा कल्प रक्तकल्पा नावाने प्रसिद्ध आहे. महान तेजस्वी ब्रह्माने त्या कल्पात रक्तवर्ण धारण केले होते. पुत्र की कामना से ध्यानस्थ परमेष्ठी ब्रह्माजी ने समक्ष एक महातेज तथा प्रतापी कुमार प्रकट झाला. तो रक्तवर्णाचे भूषण, रक्तवर्णाची माला तथा रक्तवर्ण वस्त्र धारण केले होते. उसके नेत्रही रक्तवर्ण होते. ब्रह्मदेव तप करीत होते. त्यावेळेस ब्रह्मदेवाच्या पुढं रक्तवर्ण एक पुत्र म्हणजे मुलगा प्रगट झाला. त्याचे केस रक्तवर्ण, डोळे हातपाय रक्तवर्ण, वस्त्र रक्तवर्ण, हे सगळे रक्तवर्ण होते. म्हणून हे 30वा कल्प आहे. लाल वस्त्र धारण केलेले त्या महात्मा कुमाराला पाहून ब्रह्माजीने परम ध्यान योगाने हे जाणले की हा कुमार तो साक्षात देवेश्वर आहे. त्याहून हे प्रणाम करून आत्माजीत भगवान ब्रह्माने वामदेव संज्ञक पूर्ण परमेश्वरला साक्षात ब्रह्मस्वरूप कल्पित केले. तत्पश्चात ब्रह्माजीने द्वारा अनेक स्तुती केली. जाने पर प्रसन्न हृदय परमेश्वर महादेवाने त्या पितामहाचे एक म्हटले, हे पितामह, पुत्र की कामनापासून ध्यान पारायण आपने मेरा दर्शन प्राप्त केले आहे, माझे दर्शन घेतले. परम भक्तिपाने ब्रह्म अर्थात वामदेवाय मंत्र पूर्व में लगाकर अनेक स्तुतियों से माझे श्रवण किया करा. अतः आप प्रयत्नपूर्वक ध्यान बलाचे आश्रय घेऊन कल्पकल्प मुझ सर्वश्रेय तथा लोकाचे आधार स्वरूप परमेश्वराची बलिभांती जाणणार. त्यानंतर ब्रह्माजीचे वीरजा विबाहू विश्वक तथा विश्वभावना नाम वाले 4 और कुमार उत्पन्न झाले.
वे सभी कुमार महान विशुद्ध आत्मवाले तथा ब्रह्मतेज से संपन्न होते। वे सभी कुमार ब्रह्मनिष्ठ ब्रह्मतुल्य वीर तथा अध्यवासी होते। वे रक्तवर्ण के वस्त्र तथा रक्तवर्णाची माला से भूषते। त्याचे शरीराचे लाल कुमकुम तथा लाल भस्म लावलेले होते। तत्पश्चात 1000 वर्षाच्या अंतर ब्रह्म भावात लीन वे सभी ब्रह्मप्रिय महात्मा कुमार उस त्या वामदेव रूप ब्रह्माचे चिंतन करते हुए लोक में अनुग्रह तथा शिष्यों के कल्याण को कामना ने संपूर्ण धर्मांचा उपयोग करीत पुन्हा पुन्हा शाश्वत महादेव रुद्र धमिष्ठ झाले। हे श्रेष्ठ जुजो, अशा प्रकारे परमेश्वर परायण अन्य जो भी भक्त समाधि से ध्यान करतो ब्रह्मरूप परमेश्वर वामदेव का दर्शन करतो विमल आत्मा वाले वे सभी भक्त आपस हट छटकर उस लोक प्राप्त होंगे ज्यापासून जीवाचं पुन्हा संसारात आगमन नाही होता। म्हणजे वामदेव हे जे शिवलिंग पंचमुखी आहे, वामदेवाचं स्वरूप केल्यानंतर पुन्हा माणसाला पुनर्जन्म मिळत नाही। पुढचं 13वा अध्याय। पितवास कल्पात शिवस्वरूप भगवान तत्पुरुष प्रादुर्भावाचा त्याचे महत्व शुद्धी म्हणाले 31वा कल्प पितवासा कल्प नावाने जाणला जातो, ज्याच्यात महाभाग ब्रह्माने पिला व पिळे वस्त्र धारण केले होते। पुत्र प्राप्ती कामनाने परमेश्वराच्या ध्यानात रत परमेष्ठी ब्रह्माजीने समक्ष पितवसधारी एक महातेजस्वी कुमार प्रगट झाला व तो कुमार पितवर्णाचे माला तथा पीत परिधान कारण झाले होते। उस महान भुजावाले कुमाराच्या अंगात पितवस्त्र का गंध लिप्तता व पिले वस्त्राची पगडीवर हेमवर्णाचे यज्ञ पवित्र सुशोभित होता। याच्या शरीरात सोन्याचं जाणं होतं। ध्यानयुक्त होऊन ब्रह्माजीने आता ये जाणले की हे जगत ते परमेश्वर आहे। तब से लोक के आधार रूप प्रभु महेश्वर को शरण आले। उसी समय त्या समय ध्यानमग्न ब्रह्मदेव महेश्वर के मुख से निकली हुई 4 पैरों वाली 4 वस्त्रों 4 वक्रों वाली 4 हाथों वाली 4 स्तनों वाली 4 नेत्र वाली 4 शुंग वाली 4 दाढ़ों वाली 4 भुजों वाली 32 गुणों से युक्त सभी दिशात मुख वाली ईश्वर स्वरूपिणी विश्वरूपा श्रेष्ठ विश्वरूपा श्रेष्ठ महेश्वर रूपी गाय पाहिली। त्या गायचं वर्णन आहे। तेव्हा त्या महादेव महेश्वरी गाय को पाहून सभी देवताने वंदने महातेजस्वी महादेवने तुम मती हो बुद्धि हो वृद्धि हो स्मृति हो या रूपात त्या धेनूला महिमा का बार बार गान करते हुए कहा, हे महादेवी आओ आओ और संपूर्ण जगाला योग के द्वारा अवरुद्ध करो, अपने वश में कर। या प्रकारे म्हटल्यावर ती धेनू हात जोड़कर सर्व समक्ष महादेव के सन्मुख खड़ी हो गई। महादेवासमोर उभी राहिली। त्यानंतर अनंतर महेश्वर देवेश्वर महादेवाने उसे तिलक म्हटले, तुम रुद्राणी होगे और ब्राह्मणों के कल्याण के लिए
परमार्थ साधिका होणार असे म्हणून जेव्हा जगद्गुरु महादेव ने पुत्र की कामना से ध्यान में ब्रह्मा जी को यह चतुस्वाद गाय दिली। तदनंतर ध्यान योगापासून त्या धेनूला परमेश्वरी जाणून ब्रह्माजीने जगद्गुरु महादेवाशी महेश धनु प्राप्त कर दिली। ब्रह्माजी एकाग्रचित्त होऊन रौद्री गायत्रीचा ध्यान करून और रौद्री गायत्री के स्वरूपात कथित त्या वेद प्रतिपादित ज्ञानदायिनी विद्या स्वरूपिणी तथा लोकवंद्या महादेवी धेनू ध्यानयुक्त मना जप करतो महादेवाचे शरणागत आला। त्यानंतर परमेश्वर महादेवाने त्या ब्रह्माजीला दिव्य योग मान कीर्ती ऐश्वर ज्ञान समता वैराग्य प्रदान केले। त्यानंतर तत्पुरुष संज्ञक त्या महादेवाच्या समीप दिव्य कुमार प्रगट झाले, जो पिले रंगाचं माला वस्त्र धारण केले होते और पिले रंगाचे गंधाचा अनुलोपन केले होते। त्यांच्या शिरावर पीले रंग की पगड़ी होती। उनके मुख तथा बाल भी पील वर्ण थे। तदनंतर विमल तेजस्वी युक्त योगात्मा तपस्यात ही आह्लादित रहने वाला ब्राह्मणों के हितोक्षी तथा धर्म एवं योग बलापासून उत्पन्न संपन्न योग कुमार 1000 वर्ष तक त्या तत्पुरुष महादेव समीप निवास करून यज्ञ करने वाले मुनियों को महायोगाचा उपदेश प्रदान कर महेश्वरात प्रविष्ट झाले। इसे विधि से अन्य जो भी लोग नियतात्मा ध्यान परायण तथा जितेंद्र होऊन महेश्वर के शरणागत होते तो ते समस्त पापों से मुक्त होऊन शुद्धात्मा तथा ब्रह्मत्व संपन्न हो जाते और अंत में ब्रह्म महादेव के प्रविष्ट हो जाते हैं तथा वो पुनः मन से छूट जाते। पुनर्भव के संबंधन में पुन्हा त्याला जन्म होत नाही। 14वा अध्याय। अशीच कल्पात शिवस्वरूप भगवान अघोर का प्रकट आणि त्याचे महत्व। त्यानंतर त्या बीज कल्पाचे बीज जाने पर ब्रह्म का दूसरा कल्प प्रौढ़ झाला। यह अशीच कल्प नामवाला होता। 1000 दिव्य वर्ष तक जब सर्वत्र जल ही जल व्याप्त था, तब ब्रह्माजी अत्यंत दुखित होऊन प्रजा सृष्टीची इच्छाशी विचारमग्न हो गए। ये प्रकारे चिंतामग्न होऊन पुत्राची कामना पासून ध्यान कर रहे थे। प्रभु ब्रह्मा का वर्ण काला झाला। इसी बीच महातेजस्वी ब्रह्मा ने कृष्ण वर्णा वाले महान वीर्य संपन्न आपले तेज से दैदीप्यमान कृष्ण वर्ग का वस्त्र पगड़ी तथा यज्ञोपवीत धारण केलेले, कृष्ण मुकुटापासून सुशोभित कृष्णमाला धारण केलेले तथा कृष्ण अंगराक्षे अनुरूप अंगों वाले देख कुमार को वह प्रकट होऊन पाहिले। उन घोर पराक्रम वाले महात्माला अघोर सौंदर्य महादेव जाणून ब्रह्माजीने अद्भुत कृष्ण पिंगल वर्णाला आभापासून युक्त आणि देवदेव को प्रणाम केला। तत्पश्चात ध्यानयुक्त मनापासून प्रणाम परायण होऊन त्या महेश्वराने हृदय में धारण कर महेश्वर धारण कर श्रीमान ब्रह्माजी त्या अघोर रूप परमेश्वराचे शरण गेले और उन अघोर को ब्रह्मस्वरूप मानून त्याचे ध्यान करू
करू लागले. तर घोर पराक्रमवाले अघोर महादेवाने त्या ध्यानपरायण परमेष्ठी ब्रह्मा को साक्षात दर्शन दिले. तंदरहून त्या अघोरचे समीप कृष्णाशिख कृष्णास्य तथा कृष्ण वक्रदृक नामुळे 4 महात्मा कुमार हुए झाले, जो कृष्ण वर्ण थे, कृष्ण माला से सुशोभित थे और कृष्ण अंगरस से और काळ्या वर्णाचे होते. 1000 वर्ष तक योगपरायण होऊन उन घोर परमेश्वरचा परख करके त्या कुमाराने पुनः अपने शिष्यों को महायोग को उपनिषद प्रदान किया. योग संपन्न वे सभी महात्मा मनाने शिवाचे ध्यान योग करून महेश्वर के निर्विकार निर्गुण विश्वरूप तथा ऐश्वर्यमय ध्यान प्रवेश झाले. इसी प्रकार और आणखी अन्य जो मनीषी इस योग के द्वारा महादेव ध्यान करतात वे अविनाशी भगवान ब्रह्म रुद्र के दिव्य लोक को प्राप्त होते आहे. म्हणजे शंकराचं ध्यान केलं का दिव्य लोक प्राप्त होतो. आता 15वा अध्याय अघोरेश्वर महात्म्य तथा अघोर मंत्राचे जपाने विविध प्रकार पातळीचा विनाश हा महत्त्वाचा मुद्दा इथं आलेला आहे. तर आपण ते थोडं पाहू काय चाललंय ते. सूर्य म्हणाले, हे मुनियो, व भयावह कृष्ण कल्पाचे बीज जाणीवर झाल्यावर ब्रह्माजी त्या ब्रह्मस्वरूप देवदेवेश अघोर स्तुती करू लागले. व त्या स्तुतीने प्रसन्न होऊन महादेवाने अनुभव करण्यासाठी ब्रह्माशी का, हे महात्मा, ब्रह्महत्या आदि महापातको अन्य पातकों तथा अनेक विविध पापों को मी अपने इसी अघोर रूप से दूर करता आहे. इसमें कोई संदेश नाही, याच्यात काही संदेश नाही. अघोर रूपाची मी सगळी पाप नष्ट करतो. पंचशिवलिंगाचे महत्व अत्यंत आहे. हे स्रोत, हे पितामह, या प्रकारे सभी उपपातों को सामाजिक पापों, सुतीक्षण वाचिक पापों, कायिक पापों, मिश्रित पापों, प्रासंगिक पापों, जानबूझ केलेली पाप, सहज रूपात आगंतुक पाप तथा पितृ मातृ ध्येयजन्य पाप दूर करतो. हे विभो, समस्त प्रकार के पातक जनित दुखों का नाश कर देतो. यात लेस मात्र संशय नाही. सगळी पाप नष्ट करणारा जो शंकर पंचमुखी शिवलिंग आहे तिचं अघोरमुख जे आहे ते एक सगळं करते. हे प्रभू, 1,00,000 अघोर मंत्र अघोरो भ्यथ घोर भ्यो नमा जपून हत्यारा भी मुक्त हो जाता है. हे वच्च, त्या आधाप जप करने से स्वार्थिक पाप तथा त्यापासून सुद्धा आधे जप व मानसिक पाप 4 गुना जप करने से बुद्धिपूर्वक अर्थात जानबूझकर किए गए पाप तथा 8 गुना जप करने से क्रोधपूर्वक किए गए पाप दूर होते. केलेली पाप दूर होतात. हा याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. वीरों की हत्या करने वाले 1,00,000 जप तथा भ्रूण हत्या करने वाले 1 करोड जप करना चाहिए. ज्याने वीरांची हत्या केलेली आहे त्याने 1,00,000 जप करायचा, मग त्याला सद्गती मिळते. आणि ज्यांनी बारीक मुलं मारली असतील पोटात कुठं त्यांनी 1 करोड जप करायचा पाहिजे. माता का हत्यारा 10,00,000 जप करने शुद्ध होता है, इसमें कोई संशय नहीं. गाय की हत्या करणारा कृतज्ञ तथा स्त्री की हत्यारा
असा पापी मनुष्य 10,000 बार अघोर मंत्र जप कर पाप मुक्त हो जाता है, यात लेस मात्र भी संदेह नाही. पंचमुखी शिवलिंगाची पूजा केल्यावर ही सगळी पाप नष्ट होतात. हे प्रभो, जाणून अथवा बिना जाणे सुरापान करणारा, दारू पिणारा, 1,00,000 जपापासून वारुणी मद्य पिणारा, आधे अर्थात 50,000 जपापासून मुक्त होत आहे. इसमें कोई प्रकार संशय नाही. 50,000 म्हणजे इतके जप करायला पाहिजे दारू पिणाऱ्याने, तेव्हा तो दारू मुक्त होतो. बिना स्नान केलेले भोजन करणारा, आंघोळ न करताना खाणारा, गायत्री जप तथा अग्निहोत्र न करणारा, भोजन करणावाला, दूध ब्राह्मण आणि दान न देणारा 1,000 जप करणे शुद्ध होत आहे. म्हणजे गायत्रीमध्ये जपत नाही, काही विद्या करीत नाही, तर त्याने अघोरणाचा 1,000 जप केला पाहिजे. ब्राह्मणाला धन हरण करणारा, ब्राह्मणाचे धन हरण करणारा, सुवर्णाची चोरी करणारा, आधम भक्ती 10,00,000 अघोर मंत्र जपून पापासून मुक्त होतो, यात संदेह नाही. ह्या प्रकारे हे पितामह गुरुपत्नी में आसक्ति रखने वाले, माता का वध करने वाले तथा ब्रह्म हत्यारे नराधमाला भी पाप मुक्ति हेतु 10,00,000 मानस जप करना चाहिए पाहिजे. म्हणजे अघोर देव जो आहे त्याचे इतके जप करायला पाहिजे, तो पापापासून मुक्त होणार. पापियों को संपर्क मात्रापासून लगने वाला पाप आणि त्या पापियों के पाप से भी समान का जातो. फिर सुद्धा मात्र 10,000 जपाने संपर्कात राहिला तर प्राणी इस पापापासून मुक्त होतो. संस्कृत होने वाले पाप शमनसाठी पातकाला 1,00,000 मानस जप अथवा त्याचे 4 पट अपांश जप अथवा 8 गुना वाचिक जप बुद्धिपूर्वक केले पाहिजे. पूर्व पातकों के लिए पापी जनों के लिए निर्धारित पाप का आधा जप करना बताया है तथा सामान्य पापोपासून मुक्ति हेतु उससे भी आधे पाप का विधान है. इसमें कोई संदेह नहीं है. 1,00,000 जप केला तर 75,000, मग 50,000, मग 25,000 असे जप करायचे त्या पापांच्या नियमाप्रमाणे. मग त्याच्यावर पाप फिटणार, तशी फिटत नाहीत. हे जो ब्रह्महत्या, सुरापान, दारू पिणे, स्वराज चोरी, गुरुमस्गमन आदि महापातक करणारे ब्राह्मणाला चाहिए की तो रुद्र गायत्री मंत्र द्वारा कपिला किंचित पित्तवर्ण गायचं मूत्र द्वारा या मंत्राचे पिवळ्या गायचं रक्त मूत्र आणायचं प्यायचं. मंत्राच्या कपिला गायका भी अपयस इस मंत्राने दूध दधिक्रवा इस मंत्राने अक्षात कपिला गायका ताजा दही और पितामह देवसत्वा या मंत्राने कुशाचा जल इकट्ठा करे. तत्पश्चात इन सब स्वर्ण चांदिया तांबे के पात्र में तथा कमल या पलास पात्रात एकत्र करून अघोर मंत्राने अभिमंत्रित केले पाहिजे. पुन्हा त्याच्यात कुर्क सवी रत्नसहित सोना जल देना चाहिए. आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत,
तत्पश्चात अघोर मंत्राचा जप करून घी आधीपासून हवन करना चाहिए. घी, चरू, समिधा, तिल, यव, धान्यापासून अलग अलग आहुती दिली पाहिजे. प्रत्येकी 7-7 बार आहुती देने का विधान आहे. यंत्र अभावसात अघोर मंत्राने केवल घीने ही हवन किया जा सकता है. यह द्विजो इसके बाद अघोर मंत्र जप करते हुए 8 द्रोण विषय देवेश शिव को स्नान कराकर बाद में शुद्धोदक स्नान करना चाहिए. शंकराला अभिषेक करायचा. आणि या ठिकाणी तूप होमामध्ये तूप सोडल्याशिवाय तुमची पाप कधीच नष्ट होत नाहीत असं सिद्धांत मानलेला आहे. अघोर ऋषींचं अघोर शंकराचं ध्यान करायचं. या पंचमुखी शिवलिंगात अघोर आहे. पुन्हा दिनरात उपास करून दुसऱ्या दिवशी प्रातःकाल स्नान करून ब्रह्मकूर्च विधी से बनाए गए पंचगव्याचं पान आणि पंचगव्य करायचं. तत्पश्चात स्नान करून शिवाच्या आगे विधिपूर्वक ब्रह्मसंबंधी गायत्री मंत्राचा जप करना चाहिए. गायत्री मंत्राचा जप केल्याशिवाय तुम्हाला सुख नाही. ओम तत्व विद्महे महादेवा धीमहि तन्नो हा प्रविचार मंत्र दिले. नंतर गंधद्वारा योगदासम नित्यपुष्टिम करिष्णीम ईश्वरी सर्वभूतानां दामी होपवे श्रियं तेजोसीं शुक्रमन्मुरुमृतसीं धाम नामाशि प्रियं देवानामादृष्टं देवयजमसीं अप्यस समेतो ते विश्वता स्वम कृष्णन् भवा यवादजंगते ओम दधि क्राणोम अकारीशं विष्णोरोषंवाजिनं सुरभीनो मुखा कृतप्रण आयुष्यं तारिषत् देवता सवितुपनाश्नव्यां पुष्णाश्नव्यां अघोर देवथम घोरोभ्यो घोरघोरोभ्यो सर्वभ्यो उपस्थितुम रुद्रभ्यस्त्वाहा. ओम ईशे नमस्तु महादेव नमस्तुते नमस्तु सर्वविद्या समापिं अमर परमेश्वरम भव नमस्तु सर्वभूतामाशं वृषवान् ब्राह्मणोऽस्मिदें तुभ्यं ब्रह्मणे मनोरूपिणे नमो ब्रह्माधिपते शिव नमस्तुते सदाशिव असे मंत्र म्हणायचे. तेव्हा तुमची सगळी पाप फिटली. असे करून कृतज्ञ ब्रह्महत्यारा गुरुहत्यारा करणारा वीरघाती गुरुहत्या करणारा मित्र साथ विश्वासघात करणारा चोर वृत्तीवाला सोने चोरणारा गुरुपत्नी तपले देणारा आसक्ती रखणारा मद्यपान करणारा शूद्र स्त्रीवात आसक्त पराई स्त्री के साथ ये विचार करणारा ब्राह्मणाचा धन हरण करणारा वो हत्या माता पिता की हत्या करणारा देवता की मूर्ति खंडित करणारा शिवलिंग व ध्वस्त करणारा तथा हजारो प्रकाराचे अन्य मानसिक वाचिक शारीरिक पाप करणारा द्विज शीघ्र ही पाप मुक्त हो जाता है. इतकेच नाही तर विधी के करण्याने शेकडो जन्मांचे पापाचे मुक्ती
मिल जाती है. पुढं पंचमुखी शिवलिंगाची भक्ती केल्यावर मैंने अघोऱ्यास भगवान शिवच्या प्रसंग ईस रहस्याचे वर्णन केले आहे. हातवे दूत अर्थात ब्राह्मण, क्षत्रिय तथा वैश्य को सभी पापों से मुक्ति हेतु इस अघोर मंत्र का जप नित्य करणं पाहिजे. आता पुढचा 16वा अध्याय आहे. विश्वरूप नामक कल्पात शिवस्वरूप भगवान ईशानचा प्रादुर्भाव. ब्रह्मेद्वारा ईशानची स्तुती. शुद्धी म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, आशित कल्पके अंतर विश्वरूप नामाचे विख्यात ब्रह्मेचा दुसरा अत्यंत अद्भुत कल्प प्रारंभ झाला. समस्त जगाचे संहाराचे अनंतर चराचर संहाराचे पुन्हा सृष्टीचे निमित्त पुत्र कामनाचे ध्यानमग्न परमेष्ठी ब्रह्माजीचे समक्ष महान नाद करणारी विश्वरूप सरस्वती गौ प्रगट झाली. ती विश्वरूप माला वस्त्र यज्ञ तथा शिरोभूषण पगड़ी धारण केली होती. उन मोष्टा विश्वमाता के सभी अंग विश्वगंध से अल्लुप्त थे. आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की ज्याप्रमाणे ब्राह्मण लोक म्हणजे करून यज्ञोपवी धारण करतात, तसं स्त्रियांना सुद्धा यज्ञोपवी धारण करण्याचा अधिकार इथं दिलेला आहे. त्यांना मुंज होण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी गायत्री मंत्र जपण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे स्त्री पुरुषांना सुद्धा गायत्री मंत्र जपण्याचा अधिकार आहे. हे लिंग पुराणाचं महत्व. त्यानंतर व्ययुक्तात्मा भगवान ब्रह्मा त्या प्रकाराचे विश्वरूपवाले शुद्ध स्फटिक मण्याचे समान तुल्य अभायुक्त तथा सव्याभूषणस्य शोभायमान सर्वेश्वर सर्वव्यापी सर्वसमर्थ परमात्मा ईशान देवाचे मनापासून ध्यान करून उंचकी वंदना करीत आहे. हे ओम स्वरूप ईशान आपला नमस्कार आहे. हे महादेव आपला नमस्कार आहे. हे ओम स्वरूप ईशान. आता या ठिकाणी भगवान स्वरूपाचं ओम स्वरूप ईशान म्हटलेलं आहे. हे समस्त विद्वांचा ईशान स्वामी परमेश्वर आपला नमस्कार आहे. हे सभी प्राण के अधिपति वृषवाहन आपला नमस्कार आहे. हे ब्रह्माधिपते आप ब्रह्मरूप ता साक्षात ब्रह्म को नमस्कार है. आप ब्रह्माधिपति को नमस्कार है. हे सदाशिव मेरा कल्याण हो. हे ओंकार मूर्ते, हे देवेश, हे सद्योजात आपको बार बार नमस्कार है. मैं कष्ट से पीड़ित होऊन आपले शरणागत आलो आहे. सद्योजाता नमस्कार आहे. आजन्मा होने पर भी आप लोकाभिवार्थ ही जन्मादि को स्वीकार करने वाले हैं. हे शिव आपको नमस्कार है. हे विश्वोत्पादक, हे शिवाचे ईशान विश्वेश, हे महादूते माझी रक्षा करा. परमेश्वर निर्गुण निराकार असून समाजाच्या कल्याण करता त्यांनी सगुण स्वरूप धारण केलं आहे. हे वामदेव, हे आपको नमस्कार है. हे ज्येष्ठ को नमस्कार है. हे वरद को नमस्कार है. हे रुद्र को नमस्कार है. तथा कलन शंकर रूप को बार बार नमस्कार है. वर्णी कालवर्ण विकर्ण को नित्य नमस्कार है. बलियों के बलि विकरण आपको सर्वदा नमस्कार है. बलशाली तथा ब्रह्म वृत्त बल प्रथम को नमस्कार आहे. पूर्व सभी प्राणांचा न दमन करणारे सर्वभूतेश्वर को नमस्कार आहे.
मनोमन को नमस्कार है, देव को नमस्कार है, हे महादूते आपको नमस्कार है, वाम देव को नमस्कार है, वाम को नमस्कार है, आप महात्मा का नमस्कार है, ज्येष्ठ को नमस्कार है, सूर्य नमस्कार है, रुद्र को नमस्कार है, वाद को नमस्कार है, महात्मा कालांतर को नमस्कार है, आपको नमस्कार है, आपको नमस्कार है। इस स्तवनाने ब्रह्माजीने वृषभ ध्वज ईशानला नमस्कार केला। जो पुरुष एक बार श्रद्धापूर्वक इस स्तोत्र का पाठ करता है वह ब्रह्मलोकला प्राप्त होता है, अथवा जो श्राद्ध में ब्राह्मण को सुनाता है वह परम गति को प्राप्त होता है। या प्रकारे ध्यानमग्न होऊन वंदना करते झालेले पितामह ब्रह्मापासून भगवान ईशान बोले, मी तुझ पर प्रसन्न आहे, तू काय पाहिजे तुला। तत्पश्चात ब्रह्माजीने अत्यंत विनोदपूर्वक विशुद्ध पानी वाले तथा प्रश्ना को प्राप्त महेश्वरापासून प्रसन्न मन से कहा, हे पुनः यह आपका जो विश्वरूप है तथा परम कल्याणी यह जो विश्वरूप गौ है त्याच्यात विषयात मैं जानना चाहता हूँ, मैं जानता हूँ। 4 पैर वाली, 4 मुख वाली, 4 भुजंग वाली, 4 वक्र वाली, 4 दाढ़ वाली, 4 स्तन वाली, 4 हाथों तथा 4 नेत्र वाली है ही भगवती कौन आहे तथा या देवीला विश्वरूपा का म्हटले आहे, याचं नाम तर गोत्र तथा कौन आहे, हे किस कोणाची भारी आहे तथा इसके कर्म एवं सामर्थ्य काय आहे हे मला सांगा। त्या ओम ब्रह्माचे वचन ऐकून ब्रह्मरूप महादेव वृषभ ध्वज शिवने देवताओं में श्रेष्ठ अपने पुत्र ब्रह्मा से कहा, आप आदि सर्गा जैसा था वैसा सृष्टि की वृद्धि करने वाला पवित्र था, सभी मंत्र का परम गुह्य रहस्य सुनो। ऐका। हे प्रभु, यह जो वर्तमान कल्प है हा विश्व रूपकल्प नामाला म्हटले जातो, ज्याच्यात आपने है ब्रह्मपद प्राप्त केले आहे और आयुष्यवास अंत में उत्पन्न विष्णु के द्वारा विशुद्ध वैकुंठ लोक प्राप्त केला गेला आहे। हे देव, विष्णु द्वारा प्राप्त व शुपद तुझे परम ब्रह्मपदला भी श्रेष्ठ आहे। हे देवेश, हे महामते, या समयात आता ये 33वां कल्प आहे आणि इससे पूर्व लाखों कल्प बीत गए आहे। आता 33वां कल्प आहे याच्यापूर्वी लाखों कल्प होऊन गेले आणि आपसे पहले लाखों ब्रह्म भी हो चुके, आपल्या पहिले लाखों ब्रह्मदेव होऊन गेलेत। उनके विषय में पुनः हो, त्यांच्या बाबतीत ऐका। हे देवेश, हे महामते, उस समय से अब यह 33वां कल्प है और इसके पूर्व लाखों कल्प बीत चुके गेले आहेत तथा आपसे पहिले लाखों ब्रह्मा होऊन गेले आहेत, त्याच्या विषयामध्ये ऐका। आपका मांडव्य गोत्र है, आपले गोत्र मांडव है आणि तपस्या से मुझे पुत्र रूप प्राप्त हुआ है। अतएव आपको मानंद रूप तत्व में व्यवस्थित व ब्रह्मरूप आनंद जानना पाहिजे। आपल्यात योग, सांख्य, तत्वज्ञान, तप, विद्या, विधी, क्रिया, वृत्त, प्रिय भाषण, सत्य, दया, वेद, संहिता, अहिंसा, संमती,
क्षमा ध्यान ध्येय ईश्वर सन्निधान इंद्रिय निग्रह शांती ज्ञान विद्या अविद्या माया बुद्धी धृती शांती क्रांती नीती प्रथा ख्याती मेधा धारण बुद्धी लज्जा पुदृष्टी दिव्य ज्ञान सर्वोत्पत्ति सर्वलक्षणयुक्त वाणी तुष्टि पुष्टि क्रिया वेद विहित कर्म तथा प्रसाद ये 32 गुण प्रतिष्ठित आहेत. ककार आदि 32 अक्षर स्वरूपा तथा 32 गुणापासून युक्त ये विश्वरूपा गाय तुम्हाला उत्पन्न करणारे आहे. यासाठी तुम्ही या 32 गुणापासून संपन्न व्हा. हे ब्रह्मन प्रकृति रचना मैंने मी केली आहे. और ये प्रभु आप भगवान तथा इंद्र आदि देवता या महेश्वरी पासून प्रसूत आहेत. जगाला उत्पन्न करणारी साक्षात देवी भगवती स्वरूपा हे चतुर्मुखी प्रकृती गौ माझ्यापासून उत्पन्न होऊन प्रतिष्ठा को प्राप्त झाली आहे. विषय तत्वचिंतक गौरी माया विद्या कृष्णा हेमवती प्रधान तथा प्रकृती असे म्हणतात. ईश्वरची प्रजा सृष्टी करणारे रक्तश्वेत कृष्ण वर्णवाली रूपसंपन्न अजन्मा तथा अद्वितीय ये हा विश्वरूपा गायला अपने बुद्धि विचारापासून साक्षात गायत्री जाना और मी सुद्धा अजन्मा हूँ असे भी विश्वरूप जानो. विश्वरूपा जाना मी अजन्मा आहे विश्वरूप जाना. तदनंतर ब्रह्माजी पासून असे ऐकून परमेश्वर महादेवने कई कुमार सृजित केले आणि इस प्रकार देवीचे समीप पासून अनेक रूपवाले कुमार प्रकट झाले. ज्याच्यामध्ये काही जटाधारी व था. कोई मुंडित शीर तथा कोई शीर पर शिक्का धारण केलेले होते तथा कोणी अर्धमुंडित मीरवाला थे. तदनंतर सहचरी नियत आत्मा वाले तथा महान ते संपन्न वे कुमार यथोक्त योग अभ्यास करते हुए देवतांचे 1000 वर्ष तक महेश्वर की आराधना करके दृढ़ योग युक्त संपूर्ण कर्म धर्म को उपदेश अपने शिष्य को देकर अंत परिसर रूप परिरुद्ध में प्रवेश कर गए. त्यांना देवांची सहायता मिळाली. असं अत्यंत महत्त्वाचं हे आजचं पंचमुखी शिवलिंगाचं महत्त्व सांगितलं. ओंकार मूर्ते देवे सज्जोदात नमो नमः प्रपद्ये त्वा प्रसास्मे सद्योजात वै नमः. अभवे च भवं भवे तुभ्यं तथा अनाति भवे नमः. महोद्भुं परेशा भवेशान मा राजस महा महादूते मामदेवं तुभ्यमस्तुभ्यं ज्येष्ठाय वरदाय चं नमो रुद्राय कालाय कलकलनाय नमो नमः. नमो विकर्णाशं कालवर्णं वर्णे जय बलाय बलिना नित्य सदा विचरणाय ते बलप्रधानवं बलिने ब्रह्मरूपिणे सर्वभूतेश्वराय भूतानां दमनाय च मनोन्माय देवाय नमस्तुभ्यं महादूते महावामदेवाय वामाय नमस्तुभ्यं महात्मने
ज्येष्ठाय देवश्रेष्ठाय वृद्धाय वरदाय तं कालहन्त्रे नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं महात्मने येते सवेन स्तवेन धीमहि दिवसं नमामि वृषभध्वजं या पठेत मृकदेहं ब्रह्मलोकं गमिष्यति यदस्ति विद्वान् श्राद्धे च याति परमां गतिमं श्रीलिङ्गमाहात्म्यपुराणम् ॐ शान्ति शान्ति वक्रतुंड महाकाय हरि ओम दत्त. ओम श्री अमृत मंथनेश्वर कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. सर्व मातृश्री की जय. अनुसुया माता की जय. सूर्यदेव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय हो. हरि ओम दत्त. ओम शांती शांती शांती. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरि ओम दत्त.